प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आता जान्हवीचा खून झालेला दाखवलं होतं. आता पुढे जान्हवी वाचणार की नाही हे बघण्यासाठी तुम्ही स्किप न करता पूर्ण रिव्ह्यू बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. इकडे ओवीला मायाने दांबून ठेवलेलं असतं तेव्हा ओवी सारखी म्हणत असते, मला माझ्या आईची खूप आठवण येते ग माया मावशी. आणि तिला माहीतच नसतं की ही माया खूप विचित्र बाई आहे. इकडे जानकीला शुद्ध आली आहे ओवीचा आवाज ऐकून. हे मायाला काही अजून माहीत नसतं. त्यामुळे माया एकदा ओवीवर खूप जोरात ओरडते. ओवी एका ठिकाणी रुसून बसते. तेव्हा माया म्हणते, मी खूप मोठे चॉकलेट आणलेले आहेत, ते मेल्ट होऊन जाईल, तुला हवे आहेत की फेकून देऊ. इकडे ओवी म्हणते, नाही ग माया मावशी, दे ना, फेकून देईपर्यंत मी खाऊन टाकते ते चॉकलेट. नंतर इकडे जानकीला खूप त्रास होत असतो. तिथे पोलीस वगैरे पण आलेले आहेत की तुम्हाला नेमकं मायाने कसं मारलं हे याची कंप्लेंट वगैरे करता येते आता. नंतर इकडे माया तिला चॉकलेट वगैरे देते आणि ओवीला खुश करते आणि ओवीला कुठेतरी बाहेर घेऊन जाणार, मुळशी गाव सोडून, हे ती सयाजीरावांना सांगत असते. सयाजीरावांचा फोन कॉल ही ऐश्वर्या ऐकते. ऐश्वर्या आता खूप चांगली झाली आहे प्रेक्षकांनो. ती सगळ्यांशी खूप छान वागत आहे. त्यामुळे ती सयाजीरावांचं बोलणं ऐकल्यानंतर तिला खूप राग येतो आणि ती तिच्या डॅडांना धमकावत असते की तुम्ही हे असं नाही करू शकत. ती जानकी खूप चांगली आहे आणि रणदिवे कुटुंब पण, त्यामुळे तुम्ही हे सगळं चुकीचं करताय, हे ती त्यांना सांगत असते. तेव्हा सयाजीराव ऐश्वर्याला एका रूममध्ये कोंडून ठेवतात. तेव्हा तिची आई येते आणि म्हणते, आता एवढे दिवस माझी मुलगी पण वाईट वागायची, पण आता ती चांगली झाली आहे, त्यामुळे मी आता तुमचं काहीही ऐकणार नाही. आणि सयाजीरावांना न ऐकता ती दरवाजा उघडते आणि ऐश्वर्याला घराबाहेर काढते. कारण ऐश्वर्याला जानकीला भेटायला जायचं असतं. जानकी गेली हे माहीत झाल्या झाल्या ऐश्वर्या खूप रडते आणि म्हणते खूप वाईट झालं. नंतर परत जानकी शुद्धीवर आल्याच्या नंतर तिला फोन येतो की जानकी शुद्धीवर आली आहे, आपली जानकी वाचली ऐश्वर्याला तेव्हा खूप आनंद होतो आणि तिची आई आणि ती भेटायला यायला निघतात. तेव्हा ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि या सगळ्यांनी मिळून असा प्लॅन केलेला आहे की मायाला अडकवण्यासाठी. तर ऐश्वर्याला सयाजीराव बनवून त्या मायाला घ्यायला जाते आणि सयाजीरावांसारखाच गॉगल, मास्क, चष्मा वगैरे लावून तिला गाडीत बसवते आणि दुसरीकडे कुठेही न नेता तिला पोलीस स्टेशनमध्ये आणते. इकडे जानकी पण वेगळ्याच पद्धतीची साडी नेसून आणि त्यांचं लुक चेंज करून जानकी आणि ऋषिकेश हे पण गेलेले आहेत, कारण त्याला ओवीला सोडवायचं असतं आणि माया ओवीला घेऊन निघणारच. तोपर्यंत ते तिथे पोहोचतात आणि जानकी ओवीला तिच्या हातामध्ये घेते. पण तेव्हा माया काहीच करू शकत नाही. माया सारखी पळत असते. लगेच ऐश्वर्या समोरून जाते तेव्हा माया खाली पडते. माया खाली पडल्याच्या नंतर तिला कुठेच जाता येत नाही. तेव्हा ऐश्वर्या तिथपर्यंत जाणार तोपर्यंत परत ती पळायला सुरुवात करते आणि इकडे ओवी तिच्या आईला भेटून खूप मिठी मारत असते आणि म्हणत असते, आता ओवीने पण मायाला ओळखलंय आणि या सगळ्यांना मायाला पकडून देण्यामध्ये मदत केली आहे. तिने सगळं सांगते, मायाची कारस्थानं, ती कोणाला फोन करायची, कोणासोबत बोलायची. आणि जानकीला ओवी आणि जानकी भेटल्यानंतर त्या दोघींना एकमेकींना बघून खूप छान वाटत असतं. इकडे सयाजीराव म्हणत असतात, ही मुलगी काही आता ऐकणार नाही. आणि सयाजीरावांना माहीत न करता हे ऐश्वर्याने आणि रणदेवी कुटुंबांनी कारस्थान केलं आहे की मायाला अडकवण्यासाठी. आता माया म्हणते, आता माझं काहीच खरं नाही, या सगळ्यांनी मिळून खूप मोठा सापळा रचला आहे, आता मी यातून सुटूच शकत नाही. आणि तिला हे सगळं माहीत असताना पण ती ओवीला घेऊन मुळशी गावातून निघत असते. याचा शोध पोलीस घेत असतात. त्यांना तो नंबर ट्रेस करून तिचं लोकेशन माहीत होतं
आणि पोलीस त्या लोकेशनपर्यंत पोहोचतात. इकडे ओवी खूप रडत असते. ती म्हणत असते, माया मावशी, तू जेव्हा आमच्या घरी राहायची तेव्हा तुझं रूप खूप वेगळं होतं ग. माझ्यासाठी खूप काही करायची. मला जेवण बनवून दे बरं. इकडे मायाला खूप राग येत असतो. म्हणत असते, ए गप गुमान, खायचं असेल ते खा, नाही तर चल माझ्यासोबत. ओवी म्हणत असते, माया मावशी, माझी आई माझ्यासोबत कधीच असं वागायची नाही. मला तिची खूप आठवण येते. मला स्कूलमधून आल्याच्या नंतर पहिली मिठी मी माझ्या आईला मारायची ग. आणि आता माझी आईच कुठे दिसत नाहीये. किती दिवस झाले मी तिला भेटले नाही. याला फक्त आणि फक्त तू जबाबदार आहे माया मावशी. तू मला म्हणाली होतीस की मी तुझ्या आईकडे घेऊन जाते आणि तू तिच्याकडे नेण्याऐवजी मला इथे कुठे आणून ठेवलंय. इकडे ओवी खूप रडत असते आणि सगळ्यांना सांगत असते. नंतर पोलीस स्टेशनमध्ये जानकी एका टेबल खाली लपून मायाला भूत बनवून असल्यासारखं तिला भासवत असते. एका साईडनं लाईट लागतो आणि जानकी म्हणत असते, ए माया, मी तुला म्हटलं नव्हतं का की ज्याचं माझ्या घराशी वाकडं त्याची स्मशानात लाकडं. आता तुझे लाकडं केल्याशिवाय आम्ही तुला सोडणार नाही. आणि ती टेबल खालून तिला जोरात ओढत असते आणि बाहेर काढते. इकडे जानकीची सासू खूप खुश झालेली असते, कारण सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला होता की जानकी या जगात नाहीये. पण ओवीच्या आवाजामुळे जानकीला शुद्ध पण आली आणि देवाने हा खूप मोठा चमत्कार घडवून आणला की जानकीला शुद्धच नाही आली तर जानकी जिवंत पण आहे. कारण तिला एवढं सगळं मारल्याच्या नंतर, चाकू तिच्या पोटामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरने पण सांगितलं होतं की आता आपण काहीच करू शकत नाही. जे करेल ते देवच करू शकतो. आणि यांनी पण सगळ्यांनी होप्स सोडले होते. ऋषिकेश खूप रडायचा त्याच्या आईच्या गळ्यात पडून आणि म्हणायचा, आई सांग ना ग या जानकीला. इकडे सगळेच खूप रडायचे आणि त्यांना खूप वाईट वाटत होतं की आपली एवढी चांगली सून, सुसंस्कारी, आणि ती आता या जगात नाहीये. ते फक्त त्या मायामुळे. आणि ते सगळेजण मायाचा खूप रागराग करायचे. त्यांनी तेव्हाच ठरवलं होतं, आता काही झालं तरी मायाला सोडायचं नाही. तिने आजपर्यंत आपल्या घरामध्ये राहून आपलंच मीठ खाऊन आपल्याशी खूप वाईट वागली आहे. आणि शेवटी ऐश्वर्यामुळेच माया यांच्या हाताला लागली आहे. कारण की ऐश्वर्याने जर ऐकलं नसतं, सयाजीराव तिला मुळशीच्या बाहेरच्या गावात नेऊन सोडणार आहे, तिथून माया कुणालाच सापडली नसते. पण हे सगळं ऐश्वर्यामुळे घडून आलंय. इकडे ऋषिकेश आणि जानकी एकमेकांच्या हातात हात घेऊन शपथ घेत असतात की आता आपण आपल्या ओवीला आपल्यापासून कधीच लांब नाही जाऊ द्यायचंय. तसेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.